थांबा हो, त्यांच्या वेळ अर्धा तास घालवू नका. नको नको प्रोसिजर तुम्ही 10 वाजता नको 10 वाजताच बोलले असता. नाही नाही असं नाही करायचं. त्यांची अर्धा तासासाठी तेही सभापती महोदय आपला आदर ठेवतो, परंतु आपण फार शिस्तीत आहात. आपण इतक्या वर्षाचा सभापती उपसभापतीचा आपल्याला अनुभव असल्यामुळे ज्यावेळेला ही कार्यक्रम आपण स्वीकारतो त्या खात्याला आपण कळवतो, त्या मंत्र्यांना कळवतो, सगळ्यांना कळवतो. आपण गेल्या काही दिवसापासून आपणच स्वतः काही ठिकाणी रुलिंग दिले, परवाच्या दिवशी सकाळी पण दिलेलं आहे. मंत्री हजर राहत नसतील तर मला वाटतं चुकीचं आहे. एवढीच आम्हाला फक्त सूचना करायची आहे. 2-2 दिवसापूर्वी दिलेल्या लक्षवेधी पुढे ढकलतो, परत त्या दिवशी आपण स्वीकारतो. 1 मिनिट झालेलं आहे. काही बसा. हे पहा, आपण फक्त अर्ध जग अंधारात आहे का अर्ध जग उजेडात आहे असं म्हणायला लागलं तर अंधार फक्त दिसतो. मंत्रींनी यायला पाहिजे होतं. मला तुमचा मुद्दा मान्य आहे, परंतु मंगल प्रभात लोढा, सावकारे, प्रताप नाईक, उदय सामंत 4 मंत्री येऊन गेलेले आहेत. सगळ्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे असं आपण सारखा उशिरा येऊन स्वतः नेते असून तुम्ही नंतर मग असं जाहीर करता सारखं, विरोधी पक्ष म्हणून तुमचा धर्म तुम्ही बरोबर पाळताय. परंतु जे सकाळपासून कामकाज चाललंय एकदाही बंद न पडता, आणि आता यांची शेवटची जी अर्धा तास आहे तिला आपण न्याय द्यायचा प्रयत्न करूया ना. चला वंजारी बोला. सभापती महोदय धन्यवाद. इथे राज्यातल्या जे काही आपले प्रशासनामधले महामंडळ आहेत, आर्थिक विकास महामंडळ आहेत, प्राधिकरण आहेत, या सर्व प्राधिकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंत्राटी भरती आपण मागच्या काळामध्ये केलेली आहे. कंत्राटी भरती किंवा बाह्य सोर्सच्या माध्यमातून आउटसोर्सिंग करून आपण त्या ठिकाणचं काम चालवत आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करायचा आहे. आणि विशेष करून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये कंत्राटी भरतीबाबत पूर्ण विचार करून कायम पद भरतीबाबत विचार करण्याची गरज असते. कारण एसटी बसेसच्या बाबतीमध्ये सातत्याने आपल्या सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये अनेक वेळा चर्चा झाली. एसटी महामंडळ कसं त्या ठिकाणी लॉस मध्ये आहे, तो लॉस भरून काढण्यासाठी किंवा आणखी ती सेवा सुरळीत करण्यासाठी किंवा प्रवाशांना आणखी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या व्यवस्था निर्माण करायसाठी अनेक वेळा आपण या ठिकाणी चर्चा करतो. पण तरी सातत्याने त्या ठिकाणी हे आपल्या लक्षात येते की हे जे आउटसोर्सिंग आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करतो, त्या आउटसोर्सिंगमुळे ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी अपेक्षित आहे तशा पद्धतीचं काम त्या आउटसोर्सिंगच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत नाही. बदलापूरची ते का शाळकरी मुलीवर जो काही लैंगिक अत्याचार झाला ती घटना आहे, तो बस चालक होता. त्याच्यानंतर अनेक प्रकारचे ऍक्सिडेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. तो जो सिरियसनेस राहतो तो राहत नाही. खरं म्हणजे दळणवळणाची साधनं जे आहेत देशभरामध्ये किंवा जगामध्ये हे एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण केल्या जातात की त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास होत नाही. मग आपल्या राज्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये गावाखेड्यांमध्ये या आपल्या एसटी महामंडळाच्या माध्यमातून ज्या बसेस चालतात त्याची अजूनपर्यंत त्या ठिकाणी दुरावस्था मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आपण मागल्याही वेळेला चर्चा केली होती की सर्व इथे कोणीतरी फोटो सुद्धा दाखवले होते की वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये जे काही आपले बस स्थानक आहेत त्याची अवस्था कशी आहे, ते जे चालक आहेत त्यांची अवस्था कशी आहे. फक्त मी थोडं तालिका सभापतींना काम सोपवते, पण मंत्री महोदयांच्या उत्तरासाठी वेळ राहील अशा पद्धतीने चर्चा आटोक्यात ठेवा. कारण 11:45 ला थांबायचंय. तुम्ही मांडा, पण त्याच्यानंतर मग चर्चेला त्यांना पण वेळ ठेवा त्याप्रमाणे. 2-3 मिनिटात मंत्री कुठे आले? प्रश्न आमचे हे आहे की हे जे काही आपले कंत्राटी पद्धतीवर किंवा बाह्य सोर्सेसच्या माध्यमातून आपण जे काही त्या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत तर यांना कायमस्वरूपी आपण शासनाच्या सेवेमध्ये त्यांना सामावून घेणार आहेत का, आणि तशा पद्धतीचं ट्रेनिंग, तशा पद्धतीचं प्रशिक्षण या सर्व कर्मचाऱ्यांना आपण देणार आहे का. कारण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या बसेसच्या माध्यमातून प्रवासी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात, ग्रामीण भागातले लोक प्रवास करतात, म्हणून तशा पद्धतीचं काम आपण आपल्या महामंडळाच्या माध्यमातून करणार आहे का, हा एक प्रश्न आहे. याच्याच बरोबर याच्यासोबतच बाकीचे जे काही आपले महामंडळ आहेत किंवा प्राधिकरण आहेत त्याही प्राधिकरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांना आउटसोर्सिंग करून आपण त्या ठिकाणचं काम चालवतो आहे. तर ही पद्धत त्या ठिकाणी बंद करून त्या ठिकाणी एक तर कायमस्वरूपी कंत्राटी पद्धतीवर आपण त्यांना अपॉइंट केलं पाहिजे, नियुक्त केलं पाहिजे, किंवा मग त्या ठिकाणी आपण त्यांना शासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे. तर या बाबतीमध्ये सुद्धा शासनाचं धोरण आहे. आणि खासकर एसटी महामंडळाच्या माध्यमातून जे काही आपल्या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जे काही बस स्थानक आहे त्याचं सौंदर्यीकरण करणे किंवा त्या ठिकाणी प्रवाशांना ज्या सुविधा पाहिजे आहेत, चालकांना ज्या सुविधा पाहिजे आहेत, कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा पाहिजे आहेत, या सर्व सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहे का, हा याच्या माध्यमातून मला हा प्रश्न विचारायचा आहे. सभापती महोदय, आमचे मित्र अभिजित बंजारी यांनी एसटी महामंडळाविषयी लवकर संपलं तर काय महत्वाचे प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित केलेले आहेत. सतेज पाटील यांनी
आज तेवढंच मी scope 30 आहे. मिनिटाच्या दुसरं काही नाही. अर्ध्या तासाच्या चर्चेसंदर्भात माहिती सभागृहाला विचारले होते. त्या अनुषंगाने मी सर्वप्रथम सभागृहाचं ह्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो की एस टी महामंडळ हे कुठल्याही कंत्राटी भरतीवर अवलंबून असणारं महामंडळ नाहीये. पहिली आताही आहे ना? आम्ही पहिली झाली आहे. मध्यंतरी चर्चा केली होती आणि त्या चर्चेमध्ये कोरोनाच्या कार्यकाळामध्ये अचानक जो संप झाला होता त्या संपाच्या दरम्यान सुमारे 4 ते 5 महिन्यासाठी काही कंत्राटी कंडक्टर आणि ड्रायव्हर आम्ही भरले होते, परंतु आपले कामगार रुजू झाल्यानंतर आम्ही ते कंत्राट रद्दही केलं. आजची सभापती महोदय तीच परिस्थिती आहे की 14,000पेक्षा जास्त गाड्या या एस टी महामंडळाच्या ताब्यामध्ये आहेत, ताफ्यात आहेत. सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेला सुविधा देण्यासाठी एस टी महामंडळ प्रयत्न करते. मी ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारणार नाही की पूर्वीच्या काही काळामध्ये मला अजूनही आठवत आहे की अजितदादा, मी त्यावेळेस मंत्री नव्हतो, परंतु अजितदादा खालच्या सभागृहामध्ये असताना विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी आमच्या एस टी महामंडळाच्या कारभारावर टीका केली होती आणि त्यांनी एस टी महामंडळाच्या म्हणजे ताफ्यात असलेल्या काही बसेस सुद्धा सभागृहामध्ये दाखवल्या होत्या. त्याची जी दारुण अवस्था त्यावेळेस होती ती खरोखर भयानक होती. परंतु आजची परिस्थिती फार वेगळी आहे. 14,000पेक्षा जास्त असलेल्या बसेस सर्वसामान्य महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला, जी आदिवासी पाड्यांपर्यंत खेड्यापाड्यामध्ये जी पोहोचलेली आमची एस टी आहे ती अजून कार्यक्षम कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी एस टी महामंडळाच्या ताब्यामध्ये पुढल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 8,300 नवीन बसेस येणार. सभापती महोदय, 3,000 बसेस ज्या आहेत त्या ताब्यामध्ये आमच्या आलेल्या आहेत आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर परवापासूनच आम्ही सर्वसामान्य जनतेला त्या देणार आहोत. उद्याच राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं लोकार्पण करणार आणि गुढीपाडव्याच्या पासून राज्यामध्ये सगळ्या डेपोला त्या बसेस आम्ही पाठवणार आहोत. टाटा सारख्या एका चांगल्या कंपनीला तो कॉन्टॅक्ट मिळालेला असल्या कारणानं लवकरात लवकर त्या बसेस आपल्याला प्राप्त होतील याची पण आम्हाला खात्री आहे. परंतु जुने 14,000पेक्षा अधिक असलेल्या बसेसवर असलेले ड्रायव्हर कंडक्टर यांची संख्या अपुरी असल्या कारणानं राज्य शासनाकडे आम्ही जवळजवळ 17,742 नवीन भरती महामंडळाच्या माध्यमातून करण्यात यावी अशा प्रकारचा प्रस्ताव पाठवलेला आहे. संबंधित आमच्या विभागाकडून सदरचा प्रस्ताव हा वित्त खात्याकडे प्रलंबित आणि लवकरात लवकर तो मंजूर होऊन आम्ही ती जी 17,742 जागांची भरती आहे ती आम्ही करणार आहोत. परंतु ती भरती करत असताना त्याला वेळ लागतो, कारण शेवटी आर्थिक भार हा एस टी महामंडळाकडे येणार आहे. आजच आमच्या सर्वसामान्य जे एस टीचे कंडक्टर आहे, ड्रायव्हर आहेत, त्यांना पगार देण्यासाठी सुद्धा आमच्याकडे पैसे नसतात. आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर ते पैसे आम्हाला मिळतात आणि आम्ही त्यांना देतो. परंतु हे भरती करत असताना आर्थिक भार हा जरी विचार आम्ही केला तरी ज्या आता नवीन बसेस येणार आहेत 3,000 प्लस 8,000 5,000 अशा 8,300 बसेस ज्या येणार आहेत त्यावर कंडक्टर आणि ड्रायव्हरची भरती न केल्यामुळे त्या बसेस तशाच उभ्या राहू नये यासाठी आम्ही काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही कामगार घेणार आहोत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु जोपर्यंत आम्हाला शासनाची अनुमती मिळत नाही, त्यामुळे जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये जर काही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया करावी लागली तर एस टी महामंडळाचा तो नाईलाज आहे. परंतु आम्ही 17,742 ही नवीन बस गाड्या आम्ही त्या बस गाड्यांसाठी लागणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर आम्ही घेणार आहोत. एस टी महामंडळाची परिस्थिती आजची आपल्यालाही कल्पना आहे. आता सदाभाऊ खोत सुद्धा सभागृहामध्ये आलेले आहेत. कालच त्यांनी त्या संदर्भात बैठक घेतली आणि बैठकीमध्ये त्यांच्याही कामगार संघटनेच्या काही मागण्या होत्या. त्याही मागण्या आम्ही काही प्रमाणात ज्या मंजूर करणं योग्य होतं, म्हणजे आमच्या जे रिटायर्ड झालेले कामगार आहेत त्यांना 1 वर्षासाठी आम्ही मोफत पासची योजना जी 9 महिन्यापर्यंत मर्यादित होती ती 3 महिने वाढवून आम्ही 1 वर्ष केलेले आहेत. कारण दिवाळीच्या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये ती घोषणा केलेली असल्या कारणाने आम्ही त्वरित त्याला मान्यता दिली आणि पुढील महिन्यापासून ती योजना सुद्धा चालू होणार आहे. एस टी महामंडळाच्या आमच्या झालेल्या बैठकीमध्ये त्या बाबतीत सुद्धा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सभापती महोदय, एस टी महामंडळ कार्यक्षम कसं होईल, ते पुढे कसं जाईल, ह्यासाठी महामंडळाचा अध्यक्ष आणि परिवहन मंत्री म्हणून मी सातत्याने त्याच्यासाठी पाठपुरावा करतोय.
तुम्हाला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की काही नवीनही योजना आपण आणतोय आणि त्या माध्यमातून एसटी महामंडळाला फायदा झालाय. या ठिकाणी मी एक गोष्ट कटाक्षाने आपल्याला सांगू इच्छितो की इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या आजपर्यंत एसटी महामंडळाला ह्या डिझेलचा पुरवठा करत होते. जवळजवळ 3,300 कोटी रुपयाचं डिझेल 14,000 बसेसच्या माध्यमातून आपण ह्या कंपन्यांकडनं खरेदी करत होतो. मी अध्यक्ष झाल्यानंतर याची बैठक घेतली, यांना सांगितलं अरे बाजूच्या राजस्थानमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, हरियाणामध्ये किंवा गुजरातमध्ये आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या ऑइल एजन्सीकडनं जो सवलत जी आहे ती जास्त प्रमाणात मिळते. त्यांनी 30 पैसे अधिक सवलत दिली सभापती महोदय. 3 रुपये त्यांनी केले, परंतु त्यांचं जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते 31 डिसेंबरला संपत होतं. मी माझ्या एमडीने सांगितलं की आता आपण या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये निविदा प्रक्रिया राबवली पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही निविदा प्रक्रिया राबवली. निविदा प्रक्रिया राबवू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु आम्ही राबवली. अभिमानाने सांगावं असं वाटतं सभापती महोदय, 3 रुपयाची सूट आपल्याला ते लोक देत होते, त्याच कंपनीनं 5 रुपये 13 पैशाची सूट देण्याची निविदेमध्ये भाग घेतला आणि आज त्या माध्यमातून जवळजवळ 136 कोटी रुपये हे अतिरिक्त आपल्याला या सुटीच्या माध्यमातून एसटी महामंडळाला होणार आहे. जाहिरातीच्या बाबतीत सुद्धा तेच होत. जाहिरातीला आम्हाला 22 कोटी रुपये वर्षाला मिळणार होते, परंतु निविदा प्रक्रिया कोणी आजपर्यंत राबवली नव्हती. ती निविदा प्रक्रिया राबवली. वर्षाला 22 कोटीच्या ऐवजी वर्षाला 50 कोटीची निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेतलेल्या एका निविदाकारानं त्या ठिकाणी 250 कोटी रुपये 5 वर्षाची अशी निविदा भरली आणि त्यालाही आम्ही ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेला आहे. काही ऊर्जेसाठी होती, म्हणजे आमचं एसटी महामंडळाचे जे काही इलेक्ट्रिक बसेस आहेत त्या बसेसला लागणारी जी वीज आहे ती वीज खरेदी करताना जवळजवळ 12 कोटी रुपयाचा भुर्दंड आमच्यावर येत होता. आम्ही सोलरच्या माध्यमातून वीज सुद्धा आता ती स्वतः निर्माण करतोय, जेणेकरून ते 12 कोटी रुपये सुद्धा आमचे वाचू शकतील. अशा प्रकारे थोडं काय होईना, पण एसटी महामंडळाच्या उत्पन्नाचा स्रोत कसा वाढेल, अजूनही काही योजना ज्या आहेत, म्हणजे आमच्या 111 बसेसच्या आम्ही जे आमचे स्टँड आहेत त्यांची आम्ही निविदा प्रक्रिया राबवलेली आहे, जेणेकरून काही खासगी ज्या इंडियन ऑइल सारख्या आणि आपल्या भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या त्या सहभागी होतील आणि त्या माध्यमातून एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढेल. असे अनेक प्रयत्न आणि अनेक प्रयोग आम्ही करतोय, जेणेकरून एसटी महामंडळ सक्षम होईल. महत्वाची सूचना म्हणजे ह्या सभागृहामध्ये मी सांगू इच्छितो की 200 आपण ओलो बसेस घेतोय. लांब पल्ल्याच्या ज्या बसेस आहेत त्याला उत्पन्न जास्त आहे, म्हणून आपण 170 ह्या सिटिंग तर 30 स्लीपर कोच घेतोय, जेणेकरून ह्या 200 बसेसच्या माध्यमातून एसटी महामंडळाचं अजून उत्पन्न वाढेल. फक्त उत्पन्नाचा स्रोत आहे असा विचार न करता आम्ही काही बसेस अशाही घेतोय अध्यक्ष सभापती महोदय. 200 बसेस 100 बसेस आम्ही मिडी बसेस घेतोय, जेणेकरून एसटी महामंडळाच्या ह्या छोट्या बसेस ज्या आहेत त्या खेड्यापाड्यामध्ये, कानाकोपऱ्यात, आदिवासी पाड्यामध्ये जातील. म्हणजे पूर्वी गाव तिथे एसटी ही संकल्पना होती, आता एसटी तिथे एसटी, म्हणजे शेड्यूल ट्राफ जो आमचा सर्वसामान्य माणूस राहतो त्या ठिकाणी एसटी पोहोचेल अशी सुविधा आम्ही एसटी महामंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या योजना आहेत आणि त्याची अंमलबजावणी होते. 2-3 महिन्यापासून त्याची तयारी आम्ही करतोय की जेणेकरून ह्याच वर्षी सगळ्या ज्या योजना आहेत त्या अंमलात येतील. आणि त्यामुळे एसटी महामंडळाच्या ह्या कंत्राटी भरतीविषयी विचारलेल्या प्रश्नाला मी एकच उत्तर ह्या सभागृहामध्ये देतो की कंत्राटी भरतीच्या पाठीमागे किंवा कंत्राटी भरती व्हावी ह्या मताची आम्ही नाही, परंतु ज्या योजना ज्या राज्य शासनाच्या आणि महामंडळाच्या माध्यमातून आम्ही चालू केलेल्या त्याची अंमलबजावणी होण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी करतोय. अध्यक्ष शशिकांत जी, तेव्हापासून प्रताप सरनाईक मंत्री झालेत, परिवहन मंत्र्याचे, प्रश्न. चांगलं काम त्यांनी विकसित केलेलं आहे, त्याबद्दल दुमत नाही. नवीन गाड्या पळतायत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी जो शिक्षणाला जातो, आपण लांब पल्ल्याच्या आणि फायद्याच्या एसटी याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. पण एसटी ही सेवा गरिबांसाठी आहे, सामान्य लोकांसाठी ग्रामीण भागात. त्या ग्रामीण भागातल्या एसटीच्या फेऱ्या ज्या कमी झालेल्या आहेत, शिक्षणाला 7 वाजता निघतात, त्या संदर्भामध्ये आपण पॉलिसी निर्णय घेणार का, ज्या शिक्षणासाठी ग्रामीण दुर्गम भागातल्या लोकांना देण्यासाठी प्राधान्य घेणार का. आणि महत्वाचा प्रश्न यांनी मगाशी विचारला होता, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आपण जी भरती केलेली आहे, कायमस्वरूपाची एसटी महामंडळाला तर गरज आहेच, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी एसटी महामंडळाने भरती केलेली आहे तिथे कायमस्वरूपामध्ये असलेल्या भरतीला आपण प्राधान्य देणार आहे. कारण शासनाने मगाशीच सांगितलं 75,000 बेरोजगारांना नोकरी देणार आहेत, त्यात एसटी महामंडळामध्ये प्राधान्य आहे का.
सर्वप्रथम मी सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे यांना सांगू इच्छितो की आता महामंडळाच्या ताफ्यामध्ये खाजगी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर एकही कामगार नाहीये. जे कॉन्ट्रॅक्टवर आपण नेमले होते ते फक्त त्या कोरोना काळामध्ये नेमले होते. आता आपण ह्या नवीन ज्या बसेस घेतोय त्यासाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर काही तात्पुरत्या स्वरूपात आम्ही कामगार घेणार आहोत. परंतु आम्ही अटी व शर्ती पण अशा त्या ठिकाणी टाकणार आहोत जेणेकरून नवीन भरती प्रक्रिया चालू होत असताना हे जे कॉन्ट्रॅक्ट वाले जे कामगार आहेत, कारण आपल्यालाही कल्पना, आपण कामगार नेते म्हणून काम करताय, मी सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, मलाही कल्पना आहे की आपले पत्र घ्यायला वगैरे विचार सर्वसामान्य गोरगरीब जनता आपल्याकडे येते, आपण पत्र देतो, त्यांना हा विचार त्यांच्या मनामध्ये असतो की आता जर आपण कॉन्ट्रॅक्टवर ह्या महामंडळाच्या सेवेमध्ये गेलो तर भविष्यामध्ये जेव्हा परमनंट होऊ तेव्हा ह्याच कॉन्ट्रॅक्टचा फायदा आपल्याला होईल आणि ते सातत्याने त्यासाठी प्रयत्न करतायत. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून आपणही कधी कधी निर्णय घेतो की ठीक आहे, गेली अनेक वर्ष कॉन्ट्रॅक्टवर यांनी काम केलेलं आहे, याला आता परमनंट होण्याची गरज आहे. परंतु काही वेळा बिचारे ते वयोमर्यादेमध्ये ते न बसत असल्या कारणाने ते आपण त्यांना घेऊ शकत नाही. किती प्रयत्न केला, तुमचा माझा किती मानसिक जरी आपण विचार केला तरी कायदेशीर त्रुटी त्यामध्ये असतात. त्यामुळे आम्ही काही निकष ह्या कॉन्ट्रॅक्ट भरती करत असताना डॉक्टर शशिकांत शिंदे साहेब, जेणेकरून जे कॉन्ट्रॅक्टवरचे आताचे कर्मचारी आहे ते भविष्यामध्ये त्या ठिकाणी पात्र होतील. परंतु आता ठीक आहे, सभागृहामध्ये तुमच्या भावना आहेत, माझ्या भावना सारख्याच आहेत. हा, ते आपण ते करतोय लिमिटेशन, म्हणजे जेणेकरून वयोमर्यादेच्या सर्वात जास्त वयोमर्यादेची अट जी असते त्याच्यामध्ये बरेच काही बसले जात नाही. त्यामुळे असाच आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून आमचंही काम हलकं होणार आहे. उद्या आम्ही परमनंट जरी ते सगळे कर्मचारी घेतले तरी त्यांच्या ह्या वर्ष दीड वर्षाच्या 6 महिन्याच्या अनुभवाचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी होईल आणि अपघातांचं प्रमाण वगैरे जे आहे ते होणार नाही याची दक्षता घेतील. त्यामुळे त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो. तुमचा दुसरा प्रश्न होता की एसटी महामंडळ हे नफ्याचं साधन नाही, ही वस्तुस्थिती आहे. देशातलं कुठलंही एसटी महामंडळ हे फायद्यामध्ये गेलेलं असतं आणि महाराष्ट्र त्याला काही वेगळं नाहीये. आपणही प्रयत्न करतोय, परंतु तोट्यात जाण्याची जी क्षमता आहे ती कुठेतरी लिमिटेड असायला हवी. म्हणून आपण प्रयत्न करतोय की फायद्यामध्ये नाही पण राज्य सरकारकडे पगारासाठी का होईना 5 तारखेपासून आपल्याला गयावया करायला लागू नये अशी परिस्थिती एसटी महामंडळाची होऊ नये यासाठी मी प्रयत्न करतोय. ते काय भविष्यामध्ये प्रताप सरनाईक काय कोणी जरी आला तरी ते काय फायद्यात जाणार नाही, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे फायद्यात आणण्याच्या ह्या खोट्या घोषणा किंवा वल्गना मी काही करणार नाही, परंतु तोटा कमी होण्यासाठी प्रयत्न मात्र नक्कीच करेल. नाही, मी तेच मी म्हणतोय. आजपर्यंत आपल्या ताफ्यामध्ये मिडी बसेस नव्हत्या. आज ज्या मी नवीन बसेस घेतोय त्यामध्ये 54 ह्या 3x2च्या बसेस आहे. पूर्वी 40 सीटिंगच्या बसेस होत्या. 40 सीटिंगच्या बसेसमध्ये लोक प्रवासी उभे राहत होते. आज ह्या 3x2च्या बसेसमध्ये आपण 56 आसन आहे, म्हणजे 16 लोक ऍडिशनल बसता येईल. म्हणजे 3 बसेस ज्या आहेत ते म्हणजे 3 एका 16 48 म्हणजे 3 बसेसचे पॅसेंजर जे आहे ते विभागले तर 16 एका पॅसेंजर बसेसमध्ये जास्त बसतील. त्यामुळे प्रवासी संख्या पण आपली वाढणार आहे. आणि त्याचबरोबर ह्या मिडी बसेस ज्या आहेत त्या मिडी बसेसमध्ये फक्त 28 आसन क्षमता आहे. आता हे 28 आसन क्षमतेमध्ये प्रॉफिट तर येणार काहीच नाही, उलट त्याच्यामध्ये 50% लॉसच जाणार आहे. तरी सुद्धा मी मगाशीच म्हणालो, आपल्या तळागाळातल्या जे डोंगर दऱ्यामध्ये राहणारे आदिवासी बांधव आहेत, एसटी आहेत, म्हणजे एसटीच्या सेवेला अशा पद्धतीची ती योजना आहे. त्यामुळे लॉस का होईना परंतु आपण डोंगर दऱ्यामध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, छोट्या रस्त्यांमध्ये पानंद रस्ते सोडून आपण त्या बसेस एसटी जातील याची व्यवस्था आपण करतोय आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला प्रचिती येईल. मात्रे प्रश्न विचारा, चर्चा नाही. प्रश्न होता. धन्यवाद सभापती महोदय. अत्यंत चांगलं काम आमचे मंत्री महोदय या ठिकाणी सातत्याने एसटी महामंडळ